वर्धा में जिला प्रशासन के खिलाफ सोयाबीन उत्पादक किसानों का गुस्सा फूट पड़ा। युवा संघर्ष मोर्चा और किसान अधिकार अभियान के नेतृत्व में सैकड़ों किसान अपने खराब और बीमारी से ग्रस्त सोयाबीन की फसलें लेकर जिलाधिकारी और कृषि अधीक्षक कार्यालय पर पहुंचे। किसानों का कहना है कि जिले में येलो मोज़ैक, चारकोल रॉट और अन्य कई बीमारियों के कारण सोयाबीन की फसल पूरी तरह से बर्बाद हो चुकी है। हालात इतने खराब है कि किसानों के पास न अगली बुआई के लिए पैसा है और न ही घर चलाने का साधन। प्रभावित किसानों ने सरकार से तुरंत पंचनामे करवाकर नुकसान भरपाई देने की मांग की है। साथ ही किसान नेता किरण ठाकरे ने प्रशासन को चेतावनी दी है कि अगर समय रहते सहायता नहीं मिली तो महाराष्ट्र में भी नेपाल जैसी स्थितियां बन सकती हैं। आपण बघू शकता हे सोयाबीन शेतकऱ्यांच्या शेतामधलं सोयाबीन अख्ख्या पूर्ण वर्धा जिल्ह्यामध्ये येलो मोज़ॅकने आणि विविध प्रकारच्या रोगाने शेतकऱ्यांच्या शेतातलं सोयाबीन हे 80 ते 90% आताच्या सध्याच्या स्थितीला खराब झालेला आहे। म्हणजे 15 दिवसामध्ये पुन्हा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येईल आपल्याला आणि पूर्ण 100% सोयाबीन शेतकऱ्यांच्या शेतातलं पूर्ण नेस्तनाबूत आणि खराब होणार आहे, नुकसान होणार आहे। त्यामुळे आम्ही सर्व वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या कृषी विभाग आणि कलेक्टर ऑफिस मध्ये एक धडक दिलेली आहे। आमची हीच मागणी आहे की शेतकऱ्यांच्या घरची दिवाळी चांगल्या पद्धतीने उजेडात प्रकाशामध्ये जावी, म्हणून शेतकऱ्यांना सरकारने पूर्ण भरीव मदत दिली पाहिजे आणि हीच आमची सर्व शेतकऱ्यांकडून मागणी आहे। आणि इथे विविध प्रकारचे लोक प्रत्येक गावागावामधून इथे आलेले आहेत। या आमच्या मागणीला सरकारने पूर्ण करावे अशी आमची सरकारकडून अपेक्षा आहे। येलो मोज़ॅकमुळे संपूर्ण जिल्ह्यातलं सोयाबीनचं पीक उद्ध्वस्त झालेलं आहे आणि याच्यामुळे आम्ही आज नुकसान भरपाई आणि पंचनामे करण्याच्या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। परिस्थिती अशी आहे की सरकारने 1 रुपयाचा पीक विमा पूर्णपणे बंद केलेला आहे। या जो पीक विमा आता सध्या सुरू आहे त्याच्या निकषामध्ये बदल केला आहे। कसं बसं जर काही शेतकऱ्यांचं सोयाबीन निघालं तरी सुद्धा त्याला शेतमालाला भाव मिळणार नाही आहे। या पद्धतीचं सरकारचं धोरण राहिलेलं आहे आणि या धोरणामुळेच एकीकडे परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की या विद्यमान सरकार आणि हे सगळे नेते तुपाशी आहे आणि शेतकरी उपाशी आहे। याच्यामुळे आमची मागणी राहील की तातडीने या संपूर्ण सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी आणि जर ही नुकसान भरपाई देण्यास सरकार असमर्थ ठरलं तर या ठिकाणी नेपाळ सारखी परिस्थिती या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची सुद्धा होणार आहे आणि त्यामुळे सरकारने याची गंभीर दखल घेऊन तातडीने नुकसान भरपाई या संपूर्ण सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना द्यावी।